नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. आज मी जात आहे सिद्धिविनायक मंदिर आणि तिकडनं कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला मी दाखवेल. व्हिडिओ बघत राहा. माझे आई पप्पा पण येणार आहेत माझ्याबरोबर. आज आम्हाला सुट्टी आहे आणि आमच्या बिल्डिंगची दशा दाखवते तुम्हाला काय झालेली आहे पावसामुळे. भरपूर पाऊस पडला. चांगली गोष्ट आहे, पाऊस पडणंही जरुरी आहे. आणि तुम्हाला दाखवते माझ्या बिल्डिंगची काय अवस्था झालेली आहे आणि गार्डनची काय अवस्था झालेली आहे. बघा, ही आहे आमची बिल्डिंग आणि बिल्डिंगमध्ये बघा बदामचं झाड आहे. त्याच्यामुळे कसा कचरा झालेला आहे. रोज झाडू मारते आमची, येते आमच्याकडे कचऱ्यावाली, ती पूर्ण झाडू मारते तरीसुद्धा हा रोजचा आहे. हवा पाऊस त्याच्यामुळे एवढा रोज कचरा होतो. आणि बघा पावसामुळे कशी अवस्था झालेली आहे आमच्या गार्डनची. पण हे आमचं गार्डन आहे बिल्डिंगचं. पावसामुळे सगळं खराब झालेलं आहे. पण ठीक आहे, पाऊस पडणंही जरुरी आहे. तर चला निघाली आहे. गाडीनेच जात आहे कारण ट्रेननी जाणार नाही. ट्रेनमध्ये भरपूर रश असतो आणि माझे पप्पा आहेत त्यांच्यामुळे आम्ही नाही जात. पप्पांचा हार्टचा प्रॉब्लेम आहे तर गाडीनेच जातो आहे. चला भेटते. मामा आता मी मम्मीच्या बिल्डिंगमध्ये आली आहे आणि आई पप्पा पण आले आहेत खाली आणि निघालो आहोत आम्ही जाण्यासाठी. बघा आईला भेटवते. ही बघा आई. मी मम्मी मम्मी बोलते, दर्शन करायला. मम्मी मम्मी बोलते मी, पण आम्ही तर घरात आईच बोलतो. यूट्यूब साठी मम्मी मम्मी माझ्या तोंडातून निघत असतं सारखं. पप्पा पण आले आहेत. बोला काहीतरी. हॅलो, गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. कुठे चाललात तुम्ही आज? देवाला. कोणत्या देवाला? दादरला, सिद्धिविनायक. तर चला, असा आहे आजचा आमचा प्रवास आणि काय काय धमाल मस्ती मजा होणार आहे तुम्हाला मी दाखवते. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. माझे लाईक करत राहा चॅनलला. तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत, लाईक करत नाहीत तर खूप वाईट वाटतं मला. एवढं चांगले व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करते. एडिटिंग पण मी स्वतःच करते. माझ्याकडे प्रॉपर कॅमेराज वगैरे नाही आहेत आणि प्रॉपर माईक पण नाही आहे माझ्याकडे. तरी पण मी इतकं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, प्रेम करा. माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या प्रेमाची गरज आहे. फेस एकदम हे झालाय का, डल, म्हणजे अंधार अंधार आला एकदमच. आणि बोल काहीतरी. काय बोलणार आहेस चॅनलला? चला मग आम्ही आता कुठे जातो काय नाही, तुम्ही बघत राहा आमचं चॅनल. व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा, प्रेम करा. माझ्या मुलीला लाईक करा. ऊपर से जाएंगे. फटाफट चॅनल लाईक करा. चला मग भेटूया. कधी असा वेळ भेटला तर आम्ही मंदिरामध्येच जातो जास्तीत जास्त. तिकडे मला आवडतं जायला. आणि बघूया आज मंदिरामध्ये गर्दी भेटते की नाही. जरी गर्दी भेटली तरी काही प्रॉब्लेम नाही, भक्त तर येणारच सगळे. नाही भेटणार, आज पाऊस पण नाही आहे ना. मम्मी मध्ये मध्ये गोंधळल्यासारखी होते, काय बोलू काय नाही, तिला कन्फ्यूज होतं. तर ऍडजस्ट करा, होतं असं. चला बाय बाय, भेटते थोड्या वेळाने. बाय बाय म्हणजे कट नाही. खूप बघा गाडी कशी हलते. गाडी हलण्याचं कारण आहे रोडचे आमचे खड्डे. खूप छान खड्डे झालेले आहेत पावसामध्ये आणि खड्ड्यांमुळे तुम्हाला माहीतच आहे किती अपघात होतो. तर आपण या खड्ड्यांचा काही इलाज करू शकत नाही. बस एवढं रिक्वेस्ट आहे की जे पण आपले मंत्री आहेत त्यांनी लक्ष द्या आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आमच्या एरियामध्ये तर खूप खड्डे झालेले आहेत. तर सपोर्ट करा आणि रोड चांगले बनवा. एवढंच बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. रोड चालू आहेत बनवायला आणि रोड तर आहेत चालू बनवायला, पण पाहित नाही पावसामध्येच का रोड सगळे खराब होतात. तर भेटते थोड्या वेळाने परत.
बघा ट्रॅफिक पूर्ण जाम आहे. जोरात पाऊस येणार आहे. आकाश पूर्ण काळं काळं झालेलं आहे. मज्जा तर येईल पावसामध्ये. बघूया, आज भिजायचा पण प्लॅन बनवणार आहोत आम्ही. जर पाऊस आला आणि बरं वाटत असेल तर भिजू पण, आहे ना आई? तू भिजशील की नाही पावसात? हा, नक्की भिजूया पावसाला. मस्त मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि भरपूर इकडे ट्रॅफिक आहे. पाऊस येऊन गेलाय वाटतं. हा, पडला तर आहे पाऊस, पण आणखीन पडण्याचे चान्स आहेत. सगळं ढग काळं काळं झालेलं आहे. येईल पाऊस मला वाटतं. इंजिन चालू आहे. बघा क्लायमेट कसं झालेलं आहे. मस्त मुंबई पण हिरवीगार झालेली आहे आमची. बघा पाऊस चालू झालेला आहे आणि आमची मुंबई नगरी आहे बघा. आणि कशी आहे आमची मुंबई ते नक्की सांगा. ट्रॅफिक आहे भरपूर, पण खूप छान आहे आमची मुंबई पण. अच्छा, या तुमच्या बरोबर एक गोष्ट मला शेअर करायची आहे. मला आता आठवली ती अचानक गोष्ट. आम्ही तुला माहित आहे आपण काठेवाडीला जेवायला गेलेलो, तर रोस्टेड पापड आलेला ना. तर मी यूट्यूबला बोलली, यूट्यूब फॅमिलीला माझ्या, की सॉरी हा रोस्टेड पापड नाही आहे, भाजून आलेला पापड आहे. मग नंतर मी विचार केला, अरे वेड्यासारखं जेव्हा मी तो ब्लॉग बघितला तेव्हा मी विचार केला की रोस्टेडच बोलतात ना, आम्ही फ्राय थोडी मागवलेला. तळणं आणि भाजणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि पण मी बरोबर बोललेली रोस्टेड, पण माहिती नाही माझ्या बोलण्यामध्ये अशी मिस्टेक झाली, तर त्याच्यासाठी सॉरी. रोस्टेड पापड म्हणजेच भाजलेला पापड आहे, त्याच्यासाठी मला क्षमा करा. आणि होतं ग असं काही नाही, टेन्शन नाही घ्यायचे. तर जोक झाला हा खूप मोठा. माझे हस्बंड पण बोलले, अरे रोस्टेड तो मंगाया था तूने, बराबर बोला था. पण कन्फ्यूज झाली मी थोडीशी. तर चालतं, असं होतं लाईफमध्ये. कन्फ्युजन पण पाहिजे, तरच माणसाला व्यवस्थित आपली बोलतात ना सुधारणा करायला भेटते. तर तेच तुमच्याशी शेअर करायची होती छोटीशी स्टोरी माझी. मुंबईमध्ये बघा बिल्डिंगच बिल्डिंग बनत आहे. किती मोठे मोठे बिल्डिंग्स आहे बघा आमच्या मुंबईमध्ये. टावर आहेत, टावर मोठे मोठे. हा आहे ओबरॉय मॉल. खूप मोठा मॉल आहे हा पण. आणि मी जाते ह्या पण मॉलमध्ये. कधी जाईल तेव्हा स्पेशल याचा ब्लॉग बनवेल मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी. आम्ही आता इथे CNG पंपवर थांबलो आहोत CNG साठी. आमच्या तिकडे घराच्या इकडे पण CNG पंप आहे, पण आम्हाला वाटलं पुढे भरूया, तर आम्ही पुढे आलो आणि CNG पंपवर आता CNG भरून निघणार आहोत पुढे. मस्त मजा येते ना आई? वातावरण खूप छान आहे, खरंच वातावरण मस्त आहे. आणि इकडे हायवे आहे, मेन हायवे जाण्या येण्याचा तुम्हाला दाखवते कशा गाड्या पळत आहेत इकडे.
मुंबई नगर ही आमची बघा. बघा मुंबई खूप धावपळीचं शहर आहे आणि खूप खूप धावपळ असते इकडे. घराच्या इकडे CNG नाही भरण्याचा खूप मोठा पश्चाताप झालेला आहे आम्हाला. अर्धा तास झाला आम्हाला, आम्ही लाईनीमध्ये होतो आणि आता आमचा नंबर आलेला आहे. भूक कंट्रोल होत नाही म्हणून आम्ही इकडनं थोडेसे चिप्स वगैरेचे पॅकेट घेतले आहेत. काहीतरी थोडंसं खायला लागेल, भरपूर भूक लागली आहे, सकाळपासून काही नाही खाल्लेलं. तर या दुकानामधून काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. हे सगळं घेतलेलं आहे, चिप्सचे पॅकेट वगैरे आणि जिरा सोडा, पाण्याची बॉटल. निघालो आहोत. काय बोलत होतीस? लॉक आहे लॉक. का विचारलं नाही तू त्याला? विचारलं आता लॉक आहे का चाबी कुणाला माहिती. बघा हे सगळं पॅकेट आणि आमचा जुगाड. भरपूर भूक लागलेली आहे. मम्मीला वॉशरूमला जायचं होतं पण लॉक होतं वॉशरूम, म्हणून आता बघूया पुढे कुठे शौचालय भेटेल तर जाऊ. दे पप्पाला पण दे. चकली चांगली आहे का? त्यांनी बोललेले की स्पेशल चकली आहे दुकानवाल्याने आणि मम्मीला खरंच आवडली. स्पेशलच चकली आहे. 7 रुपयाला एक चकली दिली पण टेस्टी आहे, पैसे वसूल आहे. मी पण खाऊन बघते जरा. मस्त आहे चकली, टेस्टी आहे. चांगली आहे, कुरकुरीत आहे. पप्पाला पण आवडलेली आहे चकली आणि आम्ही चकली एन्जॉय करत आहोत रस्त्यामध्ये. लागली ना तर सगळं चांगलं वाटतं. काळा नव्हता लावला त्याचं नुसतं. हे आहे सांताक्रूज एअरपोर्ट. पोचलो आहोत आम्ही दादरला आणि मंदिर आता थोड्याच अंतरावरती आहे. किती सुंदरसं आहे दादर, पण मला खूप आवडतं. दादरमध्ये स्टेशनला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भाजी, फुलं सगळ्याची स्पेशल मार्केट आहे तिकडे आणि खूप स्वस्त भेटतं. दादरला आम्ही पहिलं गणपतीमध्ये आलो होतो. फुलांचं आम्हाला जेव्हा डेकोरेशन करायचं होतं तेव्हा. खूप छान आहे दादर आणि स्वस्त पण आहे. दादरमध्ये फुलांचं, भाज्यांचं स्पेशल मार्केट आहे. जर तुम्ही आलात तर दादरमध्ये नक्की वेस्ट आणि ईस्टमध्ये दोन्ही साईडला तुम्हाला मार्केट भेटेल. तुम्ही नक्की जाऊन बघा, खरंच स्वस्त मार्केट आहे दादर. समोर बघा शिवसेना भवन आलेलं आहे. दादरमध्ये शिवसेना भवन आहे आणि समोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांचा फोटो आहे. आम्ही सगळे त्यांना खूप मिस करतो. बाळासाहेब ठाकरेजींची जागा कोणच नाही घेऊ शकत.
मंदिराकडे आणि इकडे पार्किंगची जागा आहे. तर पहिलं गाडी पार्क करणार आणि नंतर जाणार मंदिरात. आता गाडीतून उतरलो आहोत. इकडे गाडीचे पार्किंगचे पैसे नाही आहेत. इकडनं फुल हार घेणार आम्ही. तर ते लोक बोलतात की इकडे पार्क करा, पण फुल हार आमच्याकडनं घ्या. सगळं घेतलं ना, तुमचं काही नाही ना, गाडीला पर्स वगैरे नाही आहे ना. माझ्या फुलांच्या टोकरीमध्ये दुर्वा, जास्वंद आहे आणि नारळाचं फूल आहे. हे सगळं प्रिय आहे बाप्पाला. समोरच मंदिर आहे. इकडे अशा प्रकारे चेकिंग करतात आणि सगळ्यांना सोडतात. ही चांगली गोष्ट आहे. चेकिंग झालीच पाहिजे. आजकाल कोणाचाही काही भरोसा नाही आहे. आपल्या चपला तिकडे तुम्ही काढू शकता आतमध्ये, पण बाहेर काढायची गरज नाही. मंदिरात डायरेक्ट या आणि बाहेर परिसरामध्ये चप्पल काढू शकता. आणि मंदिर बघा, ही रांग आहे लांबून दर्शन करण्यासाठी आणि मला जवळून दर्शन करायचं होतं म्हणून मी पुढे लाईन लावण्यासाठी जात आहे. कारण मला शॉर्टकट दर्शन नाही आवडत. मला लाईन लावून मन प्रसन्न होईपर्यंत दर्शन करायला आवडतं. कोई कट नहीं किया हो. इकडे पण चप्पल स्टँड आहे. इकडे पण तुम्ही तुमच्या चप्पल काढू शकतात. आम्ही आमच्या चपला मेन गेटच्या तिकडेच काढल्या आहेत. एवढी गर्दी नाही आहे आणि ही लाईन आहे. म्हणजे तुम्ही बाप्पाच्या बरोबर समोरासमोर उभे राहून दर्शन करू शकता. आणि एक लांबून पण आहे शॉर्टकट गाडी, पण ही शॉर्टकट नाही. पकडून या इकडनं, स्लीप आहे बोलली. व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाहीये, तरी पण प्रयत्न करणार आहोत घेण्याचा. आतमध्ये आलेलो आहोत आणि ही लाईन आहे बाप्पांकडे जाण्याची.
बाप्पाची मूर्ती बघून मन अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि हे बाप्पा उजव्या सोंडेचे बाप्पा आहेत. हे बाप्पा आमची मुंबईची रक्षा करतात आणि आमची मनोकामनाही पूर्ण करतात. इकडे बाप्पाचा प्रसाद भेटतो आणि 2 लाडू 30 रुपयाला भेटतात. मंदिराच्या आतमध्ये वॉशरूमची पण सोय केलेली आहे. मोरया मंगलमूर्ती मोरया. कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे बाप्पाच्या दर्शनाने. आणि आता याच्या पुढे मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बाय बाय.